नैतिक बळ देऊन काढून टाकायचं आहे, तेव्हा आमच्यातला ब्रिलियंट म्हणेल, आमच्या बहुजनातला ब्रिलियंट म्हणेल, टॅलेंट इज इन द ड्रायव्हिंग सीट. राष्ट्रपती महोदय म्हणतात, टॅलेंट इज इन द ड्रायव्हिंग सीट. त्या सीटवरच्या नालायकांना आमच्या लायकीचे मूर्त ठरवण्याची लायकी काय? आता सीटा खाली काय? टॅलेंट जंग निघेल तेव्हा ते जंग काढण्याचं काम आहे आपलं साहित्यिकांना करायचं. हे भान आणून देणे आपले कर्तव्य. त्या कर्तव्यात प्रामाणिकता अपेक्षा आहे. ह्या सर्व कर्तव्यात प्रामाणिकता अपेक्षा आहे. तेव्हा आमची भूमिका अशी असावी, तेव्हा आमची भूमिका अशी असावी कि जिंदगी को और भी जिंदा दिल बनाएंगे हम, जिंदगी को और भी जिंदा दिल बनाएंगे हम, कलम से खून का रिश्ता बनाएंगे, जिंदगी को और भी जिंदा दिल बनाएंगे हम, कलम से खून का रिश्ता बनाएंगे हम. अरे ताज और मीनार किस काम के, सबसे पहले आदमी का घर बनाएंगे हम, सबसे पहले आदमी का घर बनाएंगे हम. पण त्या घराच्या भिंती स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाच्या असतील. खिडकीतून फुलेंचा विचार समोरून येईल, बाजूच्या खिडकीतून बाबासाहेबांचा विचार येईल, आणि वरून कुठेतरी झरोक्यातून छत्रपती शाहू महाराजांचा विचार येईल. तेव्हा कुठे घरात शांती नांदेल. नाही तर आमचे डोके बिथरलेले असतील, अशांत असतील. याला दोष कोणाला द्यायचं हे आता व्यवस्थेला विचारलंच पाहिजे. संविधान सभेच्या भाषणात बाबासाहेब म्हणाले, संविधान सभेच्या भाषणात बाबासाहेब म्हणाले, बर्क या विचारवंताचं उदाहरण देताना, संदर्भ देताना ते म्हणाले, काय म्हणाले की सत्ता देणं सोपे आहे. बर्कचा संदर्भ देऊन बाबासाहेब म्हणाले की सत्ता देणं सोपं आहे, पण सुज्ञपणा देणं महा कठीण काम. सत्ता देणं सोपं आहे, पण सुज्ञपणा देणं महा कठीण काम आहे. आणि हे कठीण काम सोपं करण्याचं सामर्थ्य साहित्यिकात आहे. कारण विचारवंतांच्या श्रेणीत साहित्यिकांचं स्थान कुठेतरी उच्च श्रेणीत आहे. साहित्यिक हे नुसते साहित्यिक नाहीत, ते समाज शिक्षकही आहेत. ते जे पेरतात ते उगवते, त्यामुळे धोक्यात ते पेरायचे आहे. साहित्यिक जे पेरतात ते उगवते, त्यामुळे डोक्यात ते पेरायचं आहे. जे अधिकाराचं आहे, जे सर्जनशील आहे, जे चिकित्सक आहे आणि संविधानिक दृष्ट्या नैतिक आहे. पण या संदर्भात साहित्यिकांच्या निष्ठा ह्या व्यक्ती केंद्रित आहेत की आत्मकेंद्रित, समाज केंद्रित आहेत की विचार केंद्रित, हेही तपासून पाहावं लागेल. पाहणे करतो या संदर्भात साहित्यिकांच्या निष्ठा या व्यक्ती केंद्रित आहेत, आत्मकेंद्रित आहेत, समाज केंद्रित आहेत की विचार केंद्रित आहेत, हेही तपासून पाहावं लागेल. त्याशिवाय समताधिष्ठित समाज निर्मितीच्या प्रक्रियेतील त्यांचे योगदान निश्चित केले जाऊ शकत नाही. मूल्य तत्वज्ञान नुसते सांगणे वा लिहिण्यासाठी नसून, मूल्य तत्वज्ञान नुसते सांगणे वा लिहिण्यासाठी नसून निष्ठापूर्वक अंमलात आणण्यासाठी असतात. याचे आत्मभान आम्ही असू दिलं पाहिजे, याचं आत्मभान असू दिलं पाहिजे. जर आपण हे भान हरवून बसू तर स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूल्यांची कुठेतरी आपण प्रतारणा करीत आहोत असं होईल. कुठेतरी आपण प्रतारणा करीत आहोत असं होईल. तत्वज्ञानाला दुय्यम स्थान देऊन अधिकार व सत्ता सन्मानासाठी जास्तच आग्रही झालो तर कितीही मोठी उंची असली तरी जमिनीवर येण्यास वेळ लागणार नाही, हा इतिहास आहे. ना मग तत्वज्ञान राहत, ना मग सन्मान राहत, ना मग अधिकार राहत. एका साहित्य संमेलनामध्ये 2 मुलं गेले. संमेलनात साहित्यिक चर्चा रंगली असताना एक सुंदर भाषण चालू असताना एक मित्र दुसऱ्याला म्हणतो, काय म्हणतो, बस झालं ना बे, चलन निघू आता. खेड्यातले, बस झालं ना बे, चलन निघू आता. दुसरा म्हणता, थांब ना बे, लई बेस बोलून राहिला, गोड 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 गोड, लई बेस बोलून राहिला. पहिला म्हणाला, अबे गेंताड्या बैताड्यास का बे तू. साहित्य संमेलनातली चर्चा 2 ग्रामीण युवकांची. काय म्हणते, अबे चल ना बे, चल निघू आता, थांब ना बे, लई बेस बोलून राहिला गोड गोड. पहिला म्हणाला, अबे गेंताड्या बैताड्यास का बे तू. हे सारे सांगाचे वांगे राहते, हे सारे सांगावाचे वांगे राहते. जलेबी सारखे गोल 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 बोलणारे कसे वागतात तर माहितच आहे. जलेबी सारखे गोल गोल बोलणारे कसे वागतात तर माहितच आहे.
आला कोणी प्रतिष्ठित घरी, आला कोणी प्रतिष्ठित घरी, तर माझ घरातून अंगणात धावतो, माझ घरातून अंगणात धावत येईल आणि बायकोला अंगणातूनच आवाज देईल, अगं पाय कोण आले? जोशी साहेब. अगं पाय कोण आले? जोशी साहेब. जरा श्रीखंड घेऊन येशील. आणि ज्यांच्या दुखण्यावर, ज्याच्या व्यथेवर, ज्याच्या वेदनेवर लिहून लिहून हे एवढे मोठे झाले, त्याने दारातच पाहिले तर ह्यांची बायकोच हाकलून गेली. खूप मार्मिक विधान. खिडकीतून यानं पाहिलं तर जवळ गेली, जवळ जास्त येऊ दिलं तर दूरच. सध्या बरं नाही, ऑफिसात भेट म्हणाल, आणि ऑफिसात भेटलं तर टरकावून देईल. कायच्या बंधुभावानं कोटची समता बे, एक सांगते दुसरं. कायच्या बंधुभावानं कोटची समता बे, हे सारे सांगावाचे वांगे. आपल्या वांग्यात किती पावर आहे हे आपल्याला तपासून पाहिले पाहिजे. तेव्हाच आम्ही लोकांना वांगे घेऊ, तेव्हाच ते ठरवतील की आमचा भाव काय. हे सर्व संभाषण दर्शवते की समतेचे आग्रही आपण कुणासाठी, कशासाठी आणि काय धरतो याचं भान आपल्या व्यवहारात असलं पाहिजे. मुका समाज बोलत नसला तरी लक्ष ठेवून असतो, मुका समाज बोलत नसला तरी लक्ष ठेवून असतो. त्याचे आदर्श वा प्रेरणेचे हे साहित्यिक प्रतीक असतात. समाजापुढे सन्मानानं राहावं यासाठी व्यवहारातही पारदर्शिकता असली पाहिजे. नाहीतर बोलणे फॉरवर्ड आणि चालणे बॅकवर्ड, बोलणे फॉरवर्ड, चालणे बॅकवर्ड. लेखणी जिंकते माणुसकीच्या नीती, लेखणी माणुसकीची नीती, आणि वाटते प्रेस्टिजची भीती. म्हणून विचारात विवेक आणि व्यवहारात विकृती असा डबल स्टँडर्ड चालणार नाही. फुले आंबेडकरी चळवळीत तर कमीत कमी हे चालणारच नाही. हे साहित्यिकांनी लक्षात घेतलं पाहिजे. जो समझना हो खुशी का राज, जो समझना हो खुशी का राज तो बस इतना कीजिए, जो समझना हो खुशी का राज तो बस इतना कीजिए, दूसरों के रंज गम को अपना लीजिए, दूसरों के रंज गम को अपना लीजिए. संविधानाला वरकरणी स्वीकारणारे, जाती देश धर्मद्वेषातून खतपाणी देऊन आपल्याला अडचणीत आणणारे कायदे करून धर्मनिरपेक्षता, समाजवाद हे संविधानाचे अलंकार विकृत करतायत आणि आपल्याला त्याच्याची टक्कर द्यायची. तेव्हा थोडेही तत्वज्ञान सत्ता सुखाच्या अधीन लीन झाले तर आपल्याला हीन दिन व्हायला पुरेसे आहे हे स्मरण साहित्यिकांनी असू द्यावे. कालपर्यंत काणेकर सर, काल, आज आणि उद्या साहित्यिकांची भूमिका यावर मी बोलतोय. कालपर्यंत आम्ही भावनांचे भांडवल केले, कालपर्यंत आम्ही भावनांचे भांडवल केले, व्यथांचे उदात्तीकरण केले आणि विचारांचे वैभव करीत आले. कालपर्यंत आम्ही भावनांचे भांडवल केले, व्यथांचे उदात्तीकरण केले आणि विचारांचे वैभवीकरण करत आलो. आजपासून मात्र कथा, कविता, कादंबऱ्या, नाटकातून आपली लेखणी नायक व इतर पात्रांची व्यक्तिरेखा काढताना आरक्षण, धर्मनिरपेक्षता, न्याय, समाजवाद, समान मूल्य, स्वातंत्र्य, बंधुभाव या संवैधानिक मूल्यांचा न्याय देण्यासाठी झिजली पाहिजे. यांना न्याय देण्यासाठी झिजली पाहिजे. त्यातच संविधानाची नैतिकता रुजवण्याचं बीज दडलेलं आहे. ते आपण साहित्यिकांनी लक्षात घेतलं पाहिजे. विद्याबंदी, व्यवसायबंदी, विद्याबंदी, व्यवसायबंदी. तुम्ही शिकू नका विद्या म्हणता म्हणता आजकाल लोक विद्या शिकू द्यायला लागले प्रस्थापित आपल्याला. व्यवसायबंदी, तुम्ही हा व्यवसाय करू नका, तेच करा, तो नको करू, हे करा, ते नका करू, ते करा असे म्हणणारे आज आम्हाला हेही करू देऊ लागले आणि तेही करू देऊ लागले. रोटी बंदी, आम्ही तुमच्या घरी खात नाही ना आमच्या घरी तुम्हाला येऊ देत नाही असं म्हणणारे आज ते रोटी बंदी उठवू लागले. पण ह्या विद्याबंदी, व्यवसाय बंदी, रोटी बंदी उठवण्यावर भर देताना बेटी बंदी उठविण्यास प्रवृत्त करण्यास साहित्याची निर्मिती करावी. बेटी बंदी उठविण्यास प्रवृत्त करण्यास साहित्याची निर्मिती करावी. कारण जातीभेद उन्मूलनाचे सूत्र या सामाजिक समस्येत दडलेलं आहे.
हेही कुठेतरी आपण तपासून पाहिलं पाहिजे. हे कुठेतरी आपण तपासून पाहिलं पाहिजे. त्याची सुसूत्र, सुसंगत विधायक मांडणी काळाची गरज आहे. विधायक मांडणी काळाची गरज आहे. थातूर मातूर उपाय सांगणाऱ्या व्यवस्थेला बेटीबंदी उठवायची, म्हणजेच आंतरजातीय विवाहात उत्तेजन देणारी यंत्रणा व योजना उभारणीसाठी प्रेरणादायी साहित्य निर्मिती करावी लागेल. साहित्यकाने आपली भूमिका थोडीशी त्या वळणावर रेटावी लागेल. आज या क्षणाला, आजच्या भूमिकेत आपण स्वीकारलं पाहिजे. माणसाच्या मानवधर्मीय मागणीचे वैभवीकरण करून हरवलेल्या माणसाला माणसाची गाठ घालून दिली पाहिजे. आपल्यातला माणूस हरवत गेला आहे, त्याची गाठ माणसाला कोणीतरी घालून दिलेलीच पाहिजे. चष्म्यातून माणूस दिसावा म्हणून मी माझ्या चष्म्याचा नंबर बदलत गेलो. चष्म्यातून माणूस दिसावा म्हणून मी माझ्या चष्म्याचा नंबर बदलत गेलो, पण मला माणूस दिसला नाही. नंतर लक्षात आलं की चष्म्यातून दिसू नये म्हणून माणसानेच आपला नंबर बदलला. चष्म्यातून दिसू नये म्हणून माणसानेच आपला नंबर बदलला. माझ्या स्वप्नात आला आणि म्हणाला, मूर्ख आहे. अरे मूर्खा, तुझ्या चष्म्याला अंतर्वक्र व बहिर्वक्र भिंग आहे, त्यातून न दिसणारा माणसाचा रंग आहे. तुझ्या चष्म्याला अंतर्वक्र व बहिर्वक्र भिंग आहे, त्यातून न दिसणारा माणसाचा रंग आहे. एक लक्षात घे, तू समजतो ज्याचा सगळे सोयरे जो संघ आहे. घालून मुखवटा माणसाला सोबतीचा एक भुजंग आहे, सोबतीला हरेक भुजंग आहे, सोबतीला हरेक भुजंग आहे. ह्या भुजंगाची जात आपल्याला तपासावी लागेल. जवळ बसलेला आहे की दूरचा आहे. अस्तित्वाची चिंता न करता, अस्तित्वाची चिंता न करता मौत के डर से आप नाहक परेशान है. आप जिंदा कहा है कि मर जाओगे? आप जिंदा कहा है कि मर जाओगे? आज हे पाहतो आहात की बुद्धिवादीच एक दुसऱ्याला पाण्यात पाहतात. बुद्धिवादीच. इंजिनियर असेल तर डॉक्टरच्या घरी दरवाजात ढुंकून पाहत नाही. कॉलनीमध्ये येऊन पहा, याचाही दरवाजा म्हणलं त्याचाही दरवाजा बंद. सोवडे ओवडे साजरे करण्याकडे दिसला या साहेब, त्याची गाडी आली तर याचीच कुरकुर सुरू. त्याची दाढी वाढली तर ब्लेड देणार नाही. म्हणजे बुद्धिवादीच एक दुसऱ्याला पाण्यात पाहतात. त्याचेही वरचे त्यांचे ऐकतच नाही. त्याच्याही जे वर असतील ते त्यांच्या ऐकतच नाही. कारण इगो प्रॉब्लेम खूप मोठा प्रॉब्लेम आहे. सर्वात मोठा प्रॉब्लेम हाच प्रॉब्लेम आहे, इगो प्रॉब्लेम. आणि खालचे लोक आपले मानत नाही. वरचे लोक ऐकत नाही आणि खालचे लोक आपले मानत नाही. कारण आपण त्यांच्यात मिसळतच नाही ना. आपण त्यांच्यात मिसळतच नाही. तेव्हा नाधड इकडचे नाधड तिकडचे. आपण मधल्यामध्येच कुठंतरी मधल्या वर्गाचे ठरतो. ही वर्गवारी मोडीत काढून सुवर्ण मध्ये सत्ता आला तरच आपण संविधानिक नैतिकता रुजवण्याच्या भूमिकेत नाही देऊ शकू. तरच आपण या भूमिकेत नाही देऊ शकू. जाती वर्ग वर्णाच्या भिंती तोडू शकू. एवढं ध्यानात ठेवून कि जुस्तजू हो तो सफर खत्म का होता. जुस्तजू हो तो सफर खत्म का होता है. यूं तो हर मोड़ पर मंजिलों का गुमा होता है, मंजिलों का गुमा होता है. आणि म्हणून प्रतिकूल परिस्थितीतही विज्ञान दिसतं. प्रतिकूल परिस्थिती ड्यू टू सो मेनी ऑफ विज्ञान दिसतं. मानवतावाद, शोधक बुद्धी, सुधारणावाद यांच्या विकासासाठी आपल्या लेखण्या झिजवायच्या. यांच्या विकासासाठी आपल्या लेखण्या झिजवायच्या. कारण साहित्यिक मंडळी लक्षात असू द्या, कारण जातीगत गुणदोषापेक्षा महत्वपूर्ण आणि निर्णायक व्यक्तिगत मूल्य आणि विचार. जातीगत गुणदोषापेक्षा महत्वपूर्ण आणि निर्णायक व्यक्तिगत मूल्य आणि विचार असतात. हे मध्यवर्ती ठेवूनच निर्मितीची नवी दालने उघडायची आहेत. हे मध्ये ठेवूनच निर्मितीची नवी दालने उघडायची आहेत. काणेकर सर, आजच्या भूमिकेत मला वाटतं एवढं पुरेसं आहे. वेथांना स्वर देताना, वेदनांचा आकांत मांडताना, प्रतिभा सामर्थ्याचे संदेश प्रस्थापितांना जरूर द्या. ते जाणं गरजेचं आहे.
प्रस्थापित हा संदेश गेलाच पाहिजे, तुमचं पांडित्य दिसलंच पाहिजे. पण ह्याची रेलचल ठेवताना जनसामान्यांना ते आपलेच आहे अशा प्रमाण भाषेचा किंवा लोकभाषेचा वापर करूनच बहुजन हिताय बहुजन सुखाय या अर्थाचे साहित्य निर्माण करूनच आपल्याला नैतिकता अधिक चांगली रुजवता येईल, अधिक चांगली रुजवता येईल. नवतेज, नवप्रेरणा, नव्या ऊर्जा, नवचेतना घ्या, जरूर घ्या, कारण तुमची लेखणी त्यासाठीच आहे. कोणी डोक्यानं चालतो, कोणी हातानं चालतो, कोणी जिभेनं बोलतो, कोणी शरीराने बोलतो. बॉडी लँग्वेज खूप बोलते, न बोलताय बोलता. मी तर बघ शकतो, तुम्ही बरेच बोलता, तेही समजून घेतलं पाहिजे. संविधानिक नैतिकता रुजवण्यासाठी नवतेज, नवी प्रेरणा, नव्या ऊर्जा, नवचेतना द्या ही काळाची मागणी आहे. आणि बाबासाहेबांचे विचार लक्षात घ्या, अंडरलाईन सगळे लक्षात ठेवा आणि साहित्यिकाने जरूर अंडरलाईन करावं. बाबासाहेबांचे हे विचार की नुसतेच उदात्त विचार असून काय चाटायचे, नुसतेच उदात्त विचार असून काय चाटायचे, ते कृतीतूनही आविष्कारले पाहिजे, ते कृतीतूनही आविष्कारले पाहिजेत, नाहीतर त्यांचा हिंदू होतो, नाहीतर त्यांचा हिंदू होतो. म्हणून नुसती विचारांची श्रीमंती असून माणुसकीचा जर ऱ्हास होत असेल तर तुम्हाला त्रास आणि मलाही त्रास आणि संविधानाचा अनजाणतेपणी त्रास होईल, हे लक्षात घ्या. म्हणून संविधानकर्त्या बाबासाहेबांचं समताधिष्ठित समाज निर्मितीच्या प्रयत्नातील आपली निर्मिती वाजोटी ठरण्याची शंका खरी ठरू नये म्हणून व्यवस्थेच्या विरुद्धच्या विद्रोह वा बंड याचे आकलन जरा समजून उमजून करायचं आहे. लेखणीला त्या दिशेनं वळवताना याचे भान आम्हाला ठेवायचे. आपला बंड दिसण्याच्या की स्वानुभवाच्या विभ्रमातून उचलला हे तपासायचं आहे. बंडाच्या या मानसिकतेला शब्दालंकृत जरूर करायचे आहे, ते करावे. काल केले, आज करतात, उद्याही करा. पण त्यापेक्षा स्वानुभवातून आलेले विचार जास्त समृद्ध, वैभवशाली आणि चिरंजीवी असतात. मानवतेच्या कल्याणाचे जे विचार असतात ते चिरसंजीवक असतात, हे लक्षात असू. आपल्यातील जाणीवांच्या कक्षा रुंदावून धर्मनिरपेक्षता हा संविधानाचा गाभा उचलून धरताना लेखण्या, कथा, कादंबऱ्या, कविता, नाटका यांना समाज केंद्रित आणि विचार केंद्रित करण्यासाठी झिजवा. आपल्या लेखण्या समाज केंद्रित आणि विचार केंद्रित, व्यवस्था केंद्रित करण्यासाठी झिजवा. हाच उद्यासाठी आणि आजच्यासाठी तुमच्या आमच्या भूमिकेचा वाटा राहील असं या व्यक्तीला तरी मला सांगा असं वाटते. आणि त्या दृष्टीने जर आपली लेखणी उचलली गेली नाही तर आज जसा तोटा आहे तसा भविष्यात एक तोटा राहील. तुमच्या वाल्याला घाटा येईल आणि आमच्या वाल्याला घाटा येईल. म्हणून त्याच्या अंमलबजावणीची म्हणजे संविधानाच्या नैतिकतेची रुजवण्याची जी जबाबदारी आहे हे आवर्जून लक्षात ठेवता. तेव्हा एका गोष्टीचं लक्षात घ्या, ते हे कि अंदर में सच्चाई, अंदर में सच्चाई और बाहर में सफाई दोनों जरूरी है. अंदर में सच्चाई और बाहर में सफाई दोनों जरूरी है. असं झालं नाही तर, समजा जर असं झालं नाही, असं असलं नाही, असं दिसलं नाही तर, आज जिन हाथों में तुम्हारे चाहतों के फूल है, आज जिन हाथों में तुम्हारे चाहतों के फूल है, वक्त बदलेगा कोई हाथों में पत्थर देखना, वक्त बदलेगा कोई हाथों में पत्थर देखना. जय भीम, जय फुले, जय शाहू, जय भारत. धन्यवाद मेश्राम साहेब. आपण कविताच्याही रूपातून आमच्या लोकांना प्रबोधित केलं आणि साहित्यिकावरची जबाबदारी फिक्स केली आणि जनते नागरिकाची जबाबदारी फिक्स केलेली आहे. धन्यवाद. मी आता या ठिकाणी पाचारण करतो. आयुष्यमान नरेंद्र गेडाम गडचिरोली यांनी विषयाला धरून मार्गदर्शन करावं. भारतीय संस्कृतीचे खऱ्या अर्थाने जनक
तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, जे ज्ञात इतिहासाचे पहिले वैज्ञानिक लोकगुरू, आधुनिक काळामध्ये विषमतावादी सामाजिक रचना नष्ट करून समतामूलक समाज रचनेचा आरंभ करणारे सामाजिक क्रांतीचे अग्रदूत महामानव ज्योतिबा फुले, त्यांचा विचार घेऊन आपल्या राज्यामध्ये दुःखित पीडित लोकांसाठी सन्मानाचं जीवन प्रदान करण्याचा आटोकाट प्रयत्न करणारे व त्या प्रयत्नातून सम्राट अशोकाच्या नंतर लोककल्याणकारी राजा म्हणून सम्राट अशोकाचं उदाहरण ठरावं असे राजर्षी छत्रपती शाहू महाराज फुले शाहूंच्या विचार प्रक्रियेमध्ये या भारताचा विज्ञाननिष्ठ या हिंदुस्थानाचा विज्ञाननिष्ठ भारत आकारास आणणारे या देशाचे शिल्पकार, या नवराष्ट्राचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर मानवी मूल्यासाठी आपापल्या परीने या देशाच्या विविध भागामध्ये आपलं जीवन अर्पून प्रयत्न करणारे तमाम थोर संत महापुरुष सर्वांना मी आज या ठिकाणी अभिवादन करतो. महाप्राण बॅरिस्टर जोगेंद्रनाथ मंडल विचार मंचावर आजच्या या परिसंवादासाठी उपस्थित प्रख्यात साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर यशवंत मनोहर, माझे स्नेही प्राध्यापक दत्तानंद इंगोले, डॉक्टर रमेश जनबंधू, आमचे स्नेही मित्र इंजिनियर कवी मोरेश मेश्राम, दुसरे आमचे स्नेही जे या ठिकाणी आपल्या नंतरच्या सत्रामध्ये आपल्या कविता या ठिकाणी सादर करण्यासाठी आवर्जून उपस्थित आहेत, ते माननीय अजय रामटेके सर, या ठिकाणी ज्यांनी मोठ्या विचारपूर्वक या संमेलनाचं आयोजन केलेलं आहे ते मुख्य आयोजक अनिल काणेकर, त्यांचे संपूर्ण सहकारी, उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, या परिसंवादाचं आयोजन अतिशय विचारपूर्वक केल्याचं आढळून येते. जो विषय या ठिकाणी ठेवलेला आहे, भारतीय नागरिकांमध्ये संवैधानिक नैतिकता रुजवण्यात साहित्यिकांची जबाबदारी काल, आज आणि उद्या, या विषयाच्या अनुषंगाने डॉक्टर रमेश जनबंधू बोलले, प्राध्यापक दत्तानंद इंगोले बोलले आणि आत्तापर्यंत आपल्या पुढे या विचाराच्या अनुषंगाने प्रदीर्घ अतिशय मार्मिक अशा प्रकारचं विश्लेषण मोरेश मेश्राम यांनी आपल्या पुढे ठेवलेलं आहे. वेळ बराच झालेला आहे, आयोजकांनीही इशारा दिलेला आहे आणि आजच्या या कार्यक्रमाचे आणि परिसंवादाचे अध्यक्ष महोदय यांनी देखील इशारा दिलेला आहे. तेव्हा या सगळ्या मर्यादा लक्षात घेऊन मी थोड्या वेळामध्ये आपला विचार या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करेन. भारतीय नागरिकांच्या मध्ये संवैधानिक नैतिकता रुजवण्याचा प्रश्न आहे. शब्दप्रयोग भारतीय नागरिक असा आहे.
भारतीय नागरिकांच्या मध्ये संविधानिक नैतिकता आलेली नाही हे प्रथम दर्शनीच आपण मान्य केलं पाहिजे, आणि म्हणून ती रुजवण्याची गरज आहे. ही रुजवायची कशी, कोणी रुजवायची, हा प्रश्न आहे. आयोजकांनी त्यामध्ये साहित्यिकांनाही जबाबदारी दिलेली आहे, त्याचा परामर्श घेतलेला आहे. काल हे साहित्यिक काल हे करू शकले होते का? ही नैतिकता रुजवण्याचा प्रयत्न ते आज करीत आहेत का? आणि उद्या जर ते करणार असतील तर ते कसं करणार आहेत? अशा प्रकारचा पूर्ण कालखंडाचा देखील आवाका त्यामध्ये आहे. या साहित्यिकांच्या बाबतीमध्ये जर म्हणायचं झालं तर मी त्याला थोडंसं पुन्हा एका वेगळ्या शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न करेन. फक्त साहित्यिक नाही तर संपूर्ण बुद्धिजीवी. बुद्धिजीवीची जी संकल्पना आहे त्यामध्ये साहित्यिक आहेत, जे बुद्धिवादी आहेत, बुद्धिजीवी आहेत. ही कक्षा फार मोठी आहे आणि यामध्ये साहित्यिक येतात आणि बाकी सगळे येतात जे बुद्धिवादी आहेत, बुद्धिजीवी आहेत. कारण मग साहित्यिकांचंच म्हणावं तर मी एकही पुस्तक लिहिलेलं नाही, कविताही लिहिले नाही, कधी सटरफटर काही लिहिल्या त्या माझ्या मनात पटल्या नाही, म्हणून कुठे टाकल्या मलाही माहिती. ज्यांना ते अंग आहे ते लिहितात. अनेकांची अनेक प्रकारची क्षेत्र असतात. परंतु माझ्या सातत्याने बोलण्याला जर आपण साहित्य म्हणत असाल तर आपण मला मान्यता द्या, मीही साहित्यिक आहे. कारण मीही सतत बोलत असतो, ठिकठिकाणी शिबिरांचं आयोजन करून त्यामध्ये बोलत असतो. आमचे सहकारी या ठिकाणी बसलेले आहेत, गोविंदराव ब्राह्मणकर साहेब बसलेले आहेत, आमचे मित्र बसलेले आहेत या ठिकाणी, चंद्रशेखर बांबोडे बसले आहेत, केतन सोनपेपरे बसलेले आहेत, अजूनही बरीच मंडळी या ठिकाणी आहे. महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी जसं काही आम्हाला करता आलं आमच्या परीने 5-50 लोकांनाच घेऊन बसायचं तासन तास, आणि त्यातूनच जर काही लोक जर मिळवता आले तर प्रयत्न करायचा. ही नैतिकता समाजामध्ये निर्माण करण्यासाठी जे शिलेदार पाहिजे आहेत, शिपाई पाहिजे, ते निर्माण करण्यासाठी. या अर्थाने जर आपण मान्यता देत असाल तर मग मी साहित्यिक आहे, अन्यथा मी साहित्यिक नाही. परंतु साहित्यिक असेल किंवा नसेल, संविधानिक नैतिकता रुजवण्याची जबाबदारी मात्र मी मनोमन स्वीकारलेली आहे. कारण ह्याची गरज आहे. ही संविधानिक नैतिकता रुजवल्याशिवाय या देशाला खऱ्या अर्थाने राष्ट्र पण येणारच नाही. ते अद्यापही आलेलं नाही आहे. आपण म्हणतो, म्हणावं लागतं आणि म्हटलंही पाहिजे. पण आतल्या आत आपण हे म्हणत असताना भारत माझा देश आहे, भारत माझा देश आहे, भारत नावाचा हा देश आहे असं म्हणत असतानाही राष्ट्र या संज्ञेला अद्यापही पात्र झालेलं नाही, हे कबूल करावं लागतं. नाईलाज आहे. हे आमच्या अब्रूचे वाभाडे आणि लक्तर जगाच्या वेशीवर टांगले जाऊ नयेत म्हणून आम्ही आमच्या व्यथा वेदना आणि या व्यथा वेदना देणाऱ्या लोकांचीही कुरबुर आम्ही कुठे करत नाही आहोत त्याविषयी. पण त्याचाच फायदा तर व्यवस्था घेत आहे, हेही आपण तपासून पाहण्याची गरज आहे. आता संविधानिक नैतिकतेचा प्रश्न जर निर्माण केला तर या देशातला जो गोरगरीब वर्ग आहे, जो विविध जाती जमातींच्या मध्ये विखुरलेला आहे, ज्याला हजारो वर्षे शिक्षणाची बंदी होती, मग शिक्षणही सुरू झालं तर कसं बसं रखडत रखडत त्यांचं शिक्षण झालेलं आहे, ज्यांना हा विषय फारसा कळत नाही, त्यांच्याकडून जर संविधानाचं अवमूल्यन होत असेल किंवा संविधानामध्ये असलेली मूल्य जर त्यांच्या माध्यमातून रुजली जात नसतील तर हा त्यांचा फार मोठा दोष आहे असं म्हणता येत नाही. पण जे मुद्दामहून बदमाशी करत आहेत, ज्यांना सगळंच कळतं आणि तरी ते आपल्या आचरणात आणत नाही, आपल्या जीवनात उतरवत नाही, जे स्वतःही ते करत नाही, इतरांनाही ते लागू करत नाही, अशा लोकांचा खरा प्रश्न आहे. म्हणून मला असं वाटतं की भारतीय नागरिकांच्या मध्ये म्हणत असताना 2 वर्गांचा विचार केला पाहिजे. एक जो वर्ग आहे, जो अज्ञानांचा अड्यानांचा वर्ग आहे, ज्यांना फारसं काही कळत नाही,
आणि दुसरीकडे एक चालाक शोषकांचा वर्ग आहे, ज्याला हे सगळं कळते आहे, ज्याला हे सगळं कळते, परंतु तो त्याच्या आचरणामध्ये त्याला हे आणायचं नाही, किंबहुना त्याला हे असं होऊ द्यायचं नाहीये. हा जो अज्ञानात घोरत पडलेला जो समाज आहे त्याला देखील हे समजू नये असा त्याने चांगला बंदोबस्त करून ठेवलेला आहे. संविधानिक नैतिकता पण शिकवायची कोणाला, रुजवायची कोणामध्ये? आज ज्यांच्याकडे हा देश चालवण्याची सूत्र आलेली आहेत त्यांना सांगायचं की तुम्ही असं वागा, तुम्ही संविधानाच्या नियमाप्रमाणे चाला, कायदे अंमलात आणा. सांगणं काय कमी झालेलं आहे? सांगायचं कोणाला? संविधानाची गरिमा, संविधानाचा आदर बाळगा, हे आपण कोणाला सांगायचं? हे संविधान असं आहे, ते अतिशय पवित्र आहे, हे कोणाला सांगायचं? जे चालवत आहेत त्यांना हे कळत नाही.